नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर सुधीर उदामले. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे येथून BAMS पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन नाशिक युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलं आहे. वेदामृत डे केअर पाईल्स अँड रिसर्च सेंटरचे ते MD आहेत आणि गेले 16 वर्ष ठाण्यामध्ये सेंटर चालवतात. आत्तापर्यंत 15,000हून अधिक रुग्णांवरती मिश्र उपचार पद्धतीने पाईल्स, फिशर, फिस्टुला यांसारख्या आजारांवर सक्सेसफुल उपचार त्यांनी केलेले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी इन 2012 यामध्ये लायगेशन टेक्निक म्हणजेच सूत्रबंधन या संदर्भात 200हून अधिक रुग्णांचे शोध निबंध त्यांनी सादर केलेले आहेत. यांचं महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं ठाण्यातील गोडबंदर येथे मूळव्याधीवरील स्टुडिओ हॉस्पिटल आहे. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, मूळव्याधमध्ये पेनलेस केअर आपण आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कायमस्वरूपी बरं होऊ शकतं का? राईट. बघ, कसं आहे, OPDमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा प्रश्न असाच असतो की बाबा मला मूळव्याध आहे पण मला याला कायमस्वरूपी घालवायचं आहे आणि मला हा त्रास कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, कुठल्याही प्रकारचं दुखणं न होता बरं झालं पाहिजे आणि मला कामात लवकरात लवकर हजर राहायला पाहिजे. 2005 अगोदर सिनारिओ वेगळा होता, पण आत्ता सिनारिओ कम्प्लिटली चेंज झालेला आहे. आत्ता मूळव्याध जे आहे ते कायमस्वरूपी घालवता येतं, कम्प्लीट क्युअर करता येतं आणि कुठल्याही प्रकारचं पेन न करता येतं आणि पेशंट अगदी 2 दिवसानंतर कामालाही हजर राहू शकतो. सो पेशंटने आता कुठल्याही प्रकारचं दुखणं, खुपणं, पाठीच्या मणक्यात इंजेक्शन देऊन भूल देण्याचं, कुठल्याही गोष्टीला घाबरता कामा नये. आता ह्या नवीन ज्या टेक्नॉलॉजी आल्यात त्याच्यातलीच आपली एक जी सूत्रबंधन नावाची जी प्रक्रिया आहे की ज्याच्याद्वारे आपण मूळव्याधीची मुळं बंद करतो आणि उरलेला जो काही बल्ज भाग असतो त्याच्यात आपण लेझर टाकतो आणि हा लेझर शॉट्स दिल्यामुळे कुठेही कापाकापी करावी लागत नाही, जखम होत नाही. आता कसं असतं, व्यक्तिनुरूप आणि प्रत्येकाच्या पाईल्समध्ये प्रकार असतात. ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 4 पोलॅप्स, अगदी सर्कम्फरन्शियल पाईल्स. त्याप्रमाणे नक्की त्याला कुठली पद्धत वापरायची हे ठरतं. जसं सूत्रबंधन आहे, जसं लेझर आहे, तसंच एक प्रतिसरणीय क्षार म्हणून एक आयुर्वेदिक औषधं असतात की त्याचा लेप पाईल्सच्या मांसाला लावला जातो आणि ते श्रिंक होतात, तिथे फायब्रोसिस होतं. त्याच पद्धतीने एक सीलर नावाचे एक चिमटे असतात काही प्रकारचे की ज्याच्या चिमट्यात ते पाईल्स मास पकडलं जातं आणि त्याच्यावरती रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे एनर्जी दिली जाते आणि ते सील केले जातात. त्याच्यातही पाईल्स जे आहे ते कायमस्वरूपी निघून जातात आणि कुठल्याही प्रकारचं पेन होत नाही. अगदी काही वेळा तर पाईल्स 6-7 दिवसात गळूनसुद्धा पडतात. सो आत्ता रुग्णांनी घाबरायचं कारण नाही. कुठल्याही प्रकारचं पेन न होता पाईल्स कायमस्वरूपी बरे होतात आणि तो पाईल्स कितीही मोठा असू दे, पेनलेस पद्धतीने आपल्याला बरं करता येतं. नक्कीच डॉक्टर. तर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. मी मानसिंग यादव, मी प्रॉपर वाई, जिल्हा सातारा येथील मी असून मी 2012 रोजी मला जेव्हा त्रास होत होता, मी पेपरला सरांची बातमी वाचली आणि पेपरला मी वाचल्यानंतर डॉक्टर सुधीर उदामले यांचं हॉस्पिटल कुठं आहे ते मी शोधण्याचा प्रयत्न केला. मला हरनिवासला सरांचा पत्ता मिळाला. मी तिथे गेल्यानंतर प्रथम मला जो मूळव्याधीचा त्रास होत होता तो मी जाऊन तिथे सरांना दाखवल्यानंतर मला तिथून सरांनी जे मला गाईडलाईन केली त्याप्रमाणे मी सगळे उपचार पद्धती केल्या. सरांनी माझं ऑपरेशन केलं, लेझर पद्धतीने ऑपरेशन केलं आणि मी आज 12 वर्षानंतर मी सरांना भेटल्यानंतर सरांनी मला जे सर्व म्हणजे मी एवढा सरांनी मी चेकअप माझं केलं तर मला कसल्याही प्रकारचा त्रास नाही. मला जे माझ्या अपचनाचा किंवा डायलिसिसचा मला त्रास आहे त्याबद्दल सरांनी मला सांगितलं आणि मी एवढा आनंदी झालो की मी 12 वर्षाचं सुद्धा माझं मूळव्याधीचं ऑपरेशन केल्यानंतर मला सरांनी सांगितलं तुम्हाला त्याच्यापासून कसलाही त्रास नाही. माझे जेवढे नातेवाईक पाठवले ते नातेवाईक सुद्धा खुश आहेत, त्यांनाही कसल्याही प्रकारचा त्रास नाही. तरी मी एवढं सांगू शकतो की ज्यांना कुणाला त्रास आहे त्यांनी डॉक्टर सुधीर उदामले यांच्याकडे जावं आणि त्याचा नक्कीच त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांच्याकडून त्यांनी तपासणी करून जे काही त्रास असेल त्यांनी सरांच्याकडे सर नक्कीच त्याचं निरसन करतील एवढं मी सांगू इच्छितो. त्यामुळे सर्वांनी आपण सरांचा सल्ला घ्यावा. बाकी मला कसल्याही प्रकारचा मी एवढा आनंद झालो की सरांनी छोट्या जागेतून आज घोडबंदरला एवढं मोठं त्यांनी हॉस्पिटल बांधलंय
आणि सर्व लोकांना त्याचा अनुभव येत आहे. हेलो, मेरा नाम मुकेश हुलकामिया है. मैं डोंबिवली में रहता हूँ. मुझे पाइल्स का प्रॉब्लम बहुत टाइम से था, लेकिन ये थोड़ा टाइम से ब्लीडिंग ज़्यादा होता था. तो अभी मेरा सर्कल में मेरा फ्रेंड है, तो वो इधर पहले मुलाकात करके गया था, तो उसको फीसर का प्रॉब्लम था. तो उसने मुझे एड्रेस बताया था, तो मैं इधर आया था वेदामृत घोड़बंदर रोड पे. तो डॉक्टर साहब से विजिट किया, तो बोला ऑपरेशन अभी ये लेजर किरण से बोला तकलीफ भी होता नहीं है. लेकिन पहले मेरा रिपोर्ट निकला तो ब्लड मेरा एकदम डाउन हो गया था, तो मेरा हीमोग्लोबिन 4% पे ही आ गया था. तो डॉक्टर साहब ने बोला पहले ब्लड चढ़ाना पड़ेगा. तो पहले ब्लड का प्रोसेस किया, 5 बोतल ब्लड चढ़ाए. उसके बाद में सर्जरी किया. तो सर्जरी में वैसे मेरे को तो कुछ तकलीफ नहीं हुआ, एकदम नॉर्मल जैसा ही लगा. ऐसा 15-20 मिनट में ही सर्जरी हो गया था. बाद में 2-3 दिन के लिए ड्रेसिंग के लिए बुलाया था, और बाद में एकदम नॉर्मल लगता है. अभी लेटरिन जाएगा तो भी कुछ प्रॉब्लम नहीं है. ब्लीडिंग तो कभी से रुक गया था, जब भी ऑपरेशन किया उसी दिन से ब्लीडिंग तो मेरा रुक गया था. बाद में थोड़ा एंटीबायोटिक 10-15 दिन खाया. तो अभी डॉक्टर साहब को मिलने को अभी बोला है 15-15 दिन पे आने का. आयुर्वेदिक कुछ कोच देता है वो, सुबह का 3-4 गोली है, शाम का 3-4, सुबह एक पाउडर देता है पानी में उबाल के पीने का. बाकी कुछ प्रॉब्लम नहीं है, एकदम नॉर्मल लगता है. तो मैं तो खुश होता हूँ, क्योंकि मेरा ये बहुत साल का प्रॉब्लम था, बहुत परेशानी हो गई थी. तो अभी एकदम थोड़ा रिलैक्स लगता है. तो मेरा भी सलाह है, किसको कोई भी ये प्रॉब्लम रहेगा तो इसके लिए बेस्ट जगह है, सुपर स्पेशल एक मस्त जगह है, वेदामृत हॉस्पिटल है घोड़बंदर रोड पे. आप आइए, कुछ भी प्रॉब्लम आई आप इधर हैप्पी होके जाएगा. मैं तो खुद हैप्पी हूँ, मेरा प्रॉब्लम बहुत सॉल्व हो गया. तर आत्ताच या आनंदी रुग्णांचं मनोगत आपण ऐकलं, कशा पद्धतीने डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना किती चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे. त्यांनी आणखी त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा याबद्दल सांगितलं, त्यांना सुद्धा तितकाच चांगला फरक पडलेला आहे. तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न की फिशरमध्ये सुद्धा असं काही पेनलेस केअर आपण ट्रीटमेंट करू शकतो का? बघ, पहिल्यांदा जाणून घेऊया की फिशर म्हणजे नक्की काय. फिशर म्हणजे काय असतं माहिती आहे का? गुदद्वाराच्या आतमध्ये कुठेतरी चीर पडणे, फाटणे, जखम होणे. आता इथे ऑलरेडी जखम आहे. आता ह्या जखम असल्यामुळे पेशंटला पेन प्रचंड असतं. म्हणजे अशा आजारात जिथे पेशंट धावत धावत डॉक्टरांकडे जातो तो म्हणजे हा फिशर. आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा नवीन नवीन जखम झालेली असते ना, औषधांनी बरी होते. पण बराच वेळ आपल्याकडे अंगावरती सहन करण्याची पद्धत जास्त आहे, खास करून स्त्रियांमध्ये. तर काय होतं की बराच दिवस सहन केल्यामुळे काही दिवसानंतर त्या जखमेचं रूपांतर सुद्धा एका स्किन टॅगमध्ये होतं, आणि एक स्किन टॅग बाहेरून जागा आवळली जाते, जागा संकुचित होते, आणि मग तो पेन वाढत जातो, कधी इन्फेक्शन होतं वगैरे वगैरे. जेव्हा एखाद्या फिशरमध्ये स्किन टॅग खूप मोठा बाहेर येतो आणि तो इन्फेक्ट होतो, तेव्हा ते औषधाने बरं करता येत नाही. इनफॅक्ट औषधाने बरेच दिवस ट्रीटमेंट देत राहिलं तर त्याचा फिस्टुला होऊ शकतो. म्हणून फिशर त्याचा टॅग असताना आणि त्याच्यात इन्फेक्शन असताना त्याला लेझरने करावं लागतं. मग हे पेनलेस कसं करता येऊ शकेल? तर युजली आम्ही काय करतो, ह्याच्यामध्ये डायोड लेझरचा वापर करतो. पहिल्यांदा तो बाहेरचं आलेलं मांस जे मुळव्याधीसारखंच दिसतं त्याला काढलं जातं. आतली जे जखम झालेली असते, जी इन्फेक्टेड बेड असतो त्यालाही जाळलं जातं, आणि त्याच्यावरती आतली अंतत्वचा जी चांगली असते ती चढवली जाते. ती चढवली गेल्यामुळे जखम कवर होऊन राहते. त्याच्यामुळे काय होतं, याला रोटेशनल फ्लॅप म्हणतो आम्ही. ती चढवल्यामुळे काय होतं की पेशंटचं स्टूल जेव्हा सकाळी पास होतो, मैला जेव्हा त्या ठिकाणाहून पास होतो, तेव्हा त्या जखमेवर घासला जात नाही आणि पेशंटला पेन होत नाही. शिवाय स्पिंडोलायसिस नावाचं एक प्रक्रिया आहे की ज्याच्याद्वारे एका विशिष्ट पद्धतीने प्रेशर करून ती जागा नॉर्मल केली जाते. म्हणजे कुठेही रिंग कट करायची तुम्हाला गरज नाही, म्हणजे स्पिंट्रेक्टॉमी करायची गरज नाही, आणि शिवाय जखमसुद्धा राहत नाही. म्हणून फिशरचे पेशंटसुद्धा पेन न होता, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता बरे होतात. नक्कीच. तर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या आणखी काही रुग्णांचं मनोगत आपण ऐकूया. माझं नाव मनीषा कदम आहे. मी डॉक्टर सुधीर यांना मी फार गेले 12 वर्षापूर्वी आली त्यांच्याकडे. मला थोडासा त्रास होत होता, ते काय होतं माहित नव्हतं, पण त्यांच्याकडे आल्यावर मला कळलं की मला पाईल्स आहे, आणि मेजर होतं ते. पण ते माझं सरांनी ट्रीटमेंट केलं, मला औषध वगैरे दिली, माझं म्हणजे ट्रीटमेंट पण झाली. त्याला म्हणतात काहीतरी ऑपरेशन म्हणतात, पण ऍक्च्युली ते ऑपरेशन नव्हतं, मॅजिक होतं ते एक प्रकारे. आणि इट वॉज व्हेरी नाईस, म्हणजे पेनलेस, म्हणजे खरंच मॅजिक होतं ते. मी कधी ओटी मध्ये गेली, कधी बाहेर आली, कधी घरी गेली, मला म्हणजे काय एकदम माझ्यासाठी सरप्राईज होतं की हे असं पण ऑपरेशन असतं का.
ओके, दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स विच आय हॅड. अँड त्याच्यानंतर हार्डली मला वाटतं मी 8 ते 10 दिवस रेस्ट म्हणजे सगळं घरची कामं करून मी रेस्ट घेत होती, जी त्यांनी सांगितलेली सरांनी. आणि आता मला वाटतं जवळजवळ 11-12 वर्ष झाली. आय एम ॲब्सोल्युटली फाईन, नथिंग हॅपन टू मी. कधी त्रास झाला नाही. मी सर्व खाते, इव्हन मी आय ड्रिंक ऑल्सो समटाईम्स इन अ पार्टी. पण मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. नॉनव्हेज खाते, नॉनव्हेजला काय आपल्याला जमत नाही, पण मी सगळं खाते. आणि आज मी इथे माझीच एक बेस्ट फ्रेंड आहे, तिच्या मुलीला मी इथे घेऊन आलेली आहे. तिला आहे त्रास, बरेच दिवस मी ऑब्झर्व करत होती. तिला म्हटलं कुठे, तिने 1796 औषधं घेतलीत. आय थिंक माझ्या समोर ती 4 क्लिनिकमध्ये गेली होती, बट आय वॉज नॉट अवेअर की ती कुठे जाते आणि का जाते. देन वन डे आय केम टू नो की काय तिचा प्रॉब्लेम आहे. तिला मी इथे परवा तिला सांगितलं, आज इथे तिला मी घेऊन आली. आणि इवन त्याची फॅमिली पण फार खुश आहे इथे आल्यावरती. म्हणजे आणि हो, सर्वात मोठी गोष्ट, सर जे आहेत ना आमचे, जे डॉक्टर सुधीर उधामले, ते एवढेशा छोटेशा क्लिनिकमध्ये होते अँड आज म्हणजे खूप ह्यूज आहे, खूप छान. अँड गॉड ब्लेस मिस्टर सुधीर उधामले. इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स हॅड टू मी. Hello, this is Amog Mahesh Geddam. I'm studying at SM University, Andhra Pradesh, and from few days, and I live in Dosti Vihar, Vartak Nagar, and this is Dr. Sudhir Udamle, where I have done my treatment for piles. From few days, I was suffering from piles, and I got the reference from one of my colleague, and he told me that go there and you will get a better treatment over there. I came here. They got me a checkup, and after that they just Dr. Sudhir Udamle, he told me that go with the surgery because it was a very critical condition. So after the surgery, now I'm feeling very good, and because of Dr. Sudhir Udamle, the operation was successful, and now I'm not getting any pain. And thank you for this. And now he has recommended me for the Ayurvedic course, and now I'm ready to go back to my college after 2 weeks of my operation. Thank you, Dr. Sudhir Udamle. तर आत्ताच आणखी काही या रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, कशा पद्धतीने त्यांना फरक पडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही ट्रीटमेंटला घाबरत असाल तर या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला ट्रीटमेंट कधी होईल हे समजणार सुद्धा नाही. तर तुमचं दुखणं अंगावर काढू नका. स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. यांचे वेबसाईट, ईमेल ID सर्व काही स्क्रीनवर दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय या विषयावर आपण डॉक्टर सुधीर उदामले यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर सुधीर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, फिस्टुला औषधाने बरा होतो का, आणि फिस्टुलामध्ये कोणती पद्धत ही जास्त उपयोगी आहे उपचार करताना? मग पहिल्यांदा फिस्टुला म्हणजे काय ते जाणून घेऊया. फिस्टुलामध्ये आहे ना, गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पुळी येते, आणि ती पुळी येते, फुटते, त्याच्यातून पस, लसिका स्त्राव किंवा कधी रक्तस्त्राव असं निघून जातं, आणि मग पेशंटला आराम होतो. पुन्हा काही दिवसानंतर ते भरतं, पुन्हा पुळी फुटते, असं प्रकार चालू असतो. याच्यामध्ये रचना अशी असते की बाहेर एक पुळी आणि गुदद्वाराच्या आतमध्ये एक होल पडलेलं असतं, आणि मध्ये एक नाल्यासारखं स्वरूप असतं की ज्याच्यामध्ये इन्फेक्टेड टिश्यूज असतात. आता मला सांग, जर अशी अवस्था असेल आणि गुदद्वाराच्या आतमध्ये जर होल पडलेलं असेल तर ते औषधाने भरेल कसं? तर इथे मी नमूद करू इच्छितो, रुग्णांनी ते लक्षात घ्यायला हवं की फिस्टुला जर असेल तर औषधांचा प्रयोग करत बसू नका, कारण त्याच्यात फक्त वेळ आणि पैसा वाया जाणार आहे. जर तुम्हाला ह्याच्यावरती ठोस आणि कायमस्वरूपी उपचार हवा असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवून घ्या. कारण फिस्टुलाचे आहेत ना, सामान्यपणे 2 प्रकार होतात. एक साधे फिस्टुले आणि एक कॉम्प्लिकेटेड फिस्टुले. साधे फिस्टुले हे साध्याशा उपचारांनी बरे होतात, जसं लेझर आता सध्या उपलब्ध आहे, फिस्टुलोटॉमी करता येते, की ज्याच्यात अगदी जखम पण होत नाही, पेशंट अगदी 100% बरा होतो. पण ते सिम्पल फिस्टुलेज असतात. बऱ्याच वेळा अंगावर काढल्यामुळे कॉम्प्लिकेटेड फिस्टुले एकदा तयार झाले, जसं हॉर्सशू फिस्टुले आहे, सुप्रास्फिंक्टेड फिस्टुले आहे, ट्रान्सफिंक्टेड फिस्टुले आहे, की ज्याच्यामध्ये रिंग इन्व्हॉल्ड असते. असे फिस्टुले हे साध्याशा एक सिंगल उपचारांनी बरे नाही होत. कुठलीही एक पद्धत 100% यशस्वी नाही. म्हणून ह्या अशा कॉम्प्लिकेटेड फिस्टुलांना बरं करण्यासाठी 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण केलं जातं. आता ह्याच्यामध्ये हे सगळं करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की कुठल्याही प्रकारची रिंग कट होता कामा नये, कारण रिंग जर कट झाली तर कंट्रोल जातो. कुठल्याही प्रकारची मोठी जखम होता कामा नये,
कारण ती जखम भरता भरता 3-3, 4-4 महिने निघून जातात. लोकांना कामधंदे सोडून घरात बसावे लागतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा की हा आजार पुन्हा होता कामा नये. कारण माझं 2 वेळा सर्जरी झाली, 3 वेळा झाली, पुन्हा मला झालं. हे ते फिस्टुलेच असतात, हे भगंदरच असतात की जे वारंवार होत राहतात कारण आतलं होल बंद करता येत नाही. सो आता ही जी नवीन टेक्नॉलॉजी, तू जो प्रश्न विचारलास की सगळ्यात बेस्ट काय आहे, तर सर्वात प्रथम त्या फिस्टुलाचा ट्रॅक कसा आहे त्यासाठी एंडोएनल सोनोग्राफी किंवा MRI या तपासण्यांद्वारे त्याचं नक्की निश्चित स्वरूप कळतो आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण केलं जातं. युजली आपल्याकडे लेझरचा उपयोग केला जातो, त्याच पद्धतीने क्षारसूत्राचा पण उपयोग केला जातो. आयुर्वेदिक जे एक केमिकल कॉटरायझेशन सारखं जे काम करतं, जे प्रतिसारणीय क्षार असतो त्याचाही वापर केला जातो. आणि आत्ता आम्ही एक नवीन प्रकारचे बँड डेव्हलप केलेले आहेत की जे सेल्फ इंटिग्रेटेड असतात, म्हणजे ज्याच्यातून काही औषधं हे एका विशिष्ट अंतरांनी रिलीज होत असतात की जे आतल्या इन्फेक्शनला काढून टाकतात. आणि हा जो रबर बँड्स आम्ही जे डेव्हलप केलेले आहेत ते काही दिवसानंतर आपोआप गळून पडतात, म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आणि फिस्टुला हा असा आजार आहे की जो शत्रूलाही होऊ नये, त्याच्यामुळे तो खूप अंगावर सहन करून खूप मोठा होईपर्यंत वाट बघू नका. जसा तो लक्षात आला की फिस्टुला झाला आहे, त्याला लेझर, आता हे नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे पेशंटला ॲडमिट करायची गरज नाही, खूप साऱ्या ड्रेसिंगची गरज नाही आणि पेशंट अगदी 2 दिवसात जाऊही शकतो. हां, मात्र सिम्पल फिस्टुले की कॉम्प्लिकेटेड फिस्टुले ह्याच्यावरती त्याची ट्रीटमेंट ठरत असते. परंतु आता असं म्हणायची गरज नाही की भगंदर हा लाइलाज बिमारी, बरोबर, 100% बरा होणारा आजार आहे. नक्कीच. तर याच अनुषंगाने आणखी काही रुग्णांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. माझं नाव श्रीधर मारुती तांबे. मी कांदिवली पश्चिममधून इथे आलो. वेदामृत या हॉस्पिटल पायलसाठी एकदम सुसुसुगंध सुविधाने मस्त आहे. डॉक्टरची ट्रीटमेंट पण व्यवस्थित आहे. आणि जे मला त्रास होतो मूळव्याधाचा आणि फिशरचा, तो 1 महिन्यामध्ये मी एकदम ओके झालो आहे. हे सगळ्यांसाठी मी सांगतो की सगळ्यांनी इथे जरूर भेटा आणि तुमच्यासाठी चांगला उपाय करून घ्या. इथे चांगला उपाय होतो आणि स्वस्त आणि मस्त मस्त हॉस्पिटल आहे. स्टाफ पण एकदम व्यवस्थित आहे. त्या लोकांचं योगदान योग्य भारी आहे. मी आभार मानतो डॉक्टरचं की त्यांनी माझ्यासाठी एकदा एवढं अमूल्य चांगलं काम माझ्या जीवनात करून दिलेलं आहे आणि तुम्ही पण त्या गोष्टीचा लाभ घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो. हाँ, शैल कुमारी जौनपुर. मेरे पहले गांव में वो भकंदर हुआ, उससे बहुत बड़ी परेशान हुई. वहाँ पर ऑपरेशन कराया, हमको आराम नहीं हुआ. 1.5 साल से परेशान होकर तो मेरा बच्चा इधर बुलाया तो कहे चलो बड़े डॉक्टर हमको देखे. बड़े डॉक्टर बोले कोई परेशानी नहीं होगी माता जी. 70 साल की उम्र, मेरी ऑपरेशन किया, मेरे कोई दिक्कत नहीं हुआ. आज तक मेरे को आराम हो गया. डॉक्टर बोल रहे हैं बहुत अच्छा है, बहुत खुशी हमारे को है. बार बार डॉक्टर को आशीर्वाद दे रही हूँ. नमस्कार, माझं नाव विद्यासागर शेट्टी. मला पिस्टोलाचा प्रॉब्लेम होता जवळजवळ जानेवारी 2021 पासून. मध्यंतरी मी थोडेसे बरेचसे ट्रीटमेंट बाहेर केले आणि नामांकित हॉस्पिटलला पण गेलो होतो, पण तिथे काय सक्सेस नाही झालं. पण मला डॉक्टर सोनाली कवटेकर जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी मला इकडं वेदामृत हॉस्पिटलला रेफर केलं साधारणतः जून 2022 मध्ये. आणि गेले बरेचसे म्हणजे ट्रीटमेंट डॉक्टर सुधीर आणि डॉक्टर रुपेश यांनी खूप मेहनत घेतली. माझं व्यवस्थित फिस्टुलाचं जे इश्यूज होता तो क्लिअर केलेला आहे. आणि थँक्स टू डॉक्टर रुपेश ऑल्सो की ज्यावेळी मी आलो त्यावेळी मला मोरल सपोर्ट जो द्यायचा होता तो डॉक्टर रुपेशने खूप चांगला दिला, डॉक्टर सुधीरनेही चांगला दिला. आणि मी अगदी आता एकंदरीत फिस्टुलामधून क्लिअर झालेला आहे. प्रॉब्लेम्स माझा सक्सेस झालेला आहे. त्यामुळे मी थँक्स टू डॉक्टर रुपेश वन्स अगेन. डॉक्टर रुपेश, डॉक्टर सुधीर आणि स्टाफ खूप चांगला आहे आणि सपोर्टिव्ह आहे आणि पेशंटना खूप काळजी घेतात. त्यामुळं पेशंटचा अर्धा जो आजार आहे तो या स्टाफ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यामुळं कमी होतो. आणि माझं इथून पुढे जर असं कोणी असेल तर मी डेफिनेटली त्यांना सजेशन करेन की तुम्ही वेदामृत हॉस्पिटलला जाऊन दाखवा आणि पिस्टुलाचं ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या. तर आणखी या आनंदी रुग्णांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. तर डॉक्टर, जाता जाता तुम्हाला काही संदेश आमच्या प्रेक्षकांना द्यायचा आहे का? राईट. बघा, प्रत्येक वेळेस सर्जरी करावीच लागेल डॉक्टरांकडे गेलं तर असं काही नाही आहे. प्रत्येक वेळेस सर्जरीची गरज नसते. पाईल्समध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 पाईल्स असतील तर औषधाने बरे होतात. फिशर नवीन असेल तर औषधाने बरं होतं.
एखादा स्किनचा आजार असू शकतो, पोटाचा डायजेशनचा प्रॉब्लेम असू शकतो, जे औषधाने बरे होतात, पण फिस्टुला औषधाने बरा होत नाही. ग्रेड 3 पाईल्स, ग्रेड 4 पाईल्स, थ्रम्बोज पाईल्स औषधाने बरे होत नाहीत. प्रोलॅप्स, गुदभ्रंश ज्याला म्हणतात, ते औषध बरं होत नाही. त्याच पद्धतीने काही इतर आजार जसे पॉलिप्स असतात, हे औषधाने बरे होत नाहीत. तर नक्की तुम्हाला झालं आहे काय हे एकदा डॉक्टरांकडून जाणून घ्या आणि त्याला योग्य तो उपचार करा. म्हणजे हे अवघड जागेचं दुखणं तुम्हाला आयुष्यभर त्रास देणार नाही आणि ह्याच्यातून तुमची कायमस्वरूपी सुटका होऊ शकेल. योग्य डॉक्टर, योग्य उपचार, आजाराचं नामोनिशान नक्कीच राहणार नाही. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. तर अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय या विषयावर आपण डॉक्टर सुधीर उदामले यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा काही त्रास असेल तर तो अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधा. स्क्रीनवर सर्व काही नंबर्स, ईमेल ID, वेबसाईट सर्व काही आहे. तुम्ही त्याद्वारे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे